excuse आहे. EDSD can remain hidden for the decades while delays in the diagnosis are common. म्हणजे बरेच वेळेस काय होते, एक आजार आहे ADHD त्याला असं म्हणतात की ADHD नावाचा जो आजार आहे समजा त्याला म्हणतात काय, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर हा आजार जो हा विकार जे आहे हा विकार बाळांना नेमका आहे काय आपल्याला बघायचं. ठीक आहे, त्याच्याबद्दल एवढी मोठी न्यूज का बनली. हाय डिलेज इन द डायग्नोसिस, हे निदान करण्यास खूप वर्ष का लागतात. जनरली हा आजार लवकर सापडत का नाही एडीएचडी. आता एडीएचडी म्हणजे काय, तुमच्यासारख्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यात किंवा सर्वसामान्य मुलांच्या आयुष्यामध्ये हा आजार ओळखूच येतो. आता ओळखू न येण्यामागचं कारण काय आहे, पहिला शब्द येते ए, अटेन्शन. तर याच्यामध्ये जे आहे ते लक्ष तुमचं असणं की विद्यार्थी जीवनामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीत तुम्ही लक्ष देणं, अटेन्शन म्हणतो ज्याला आपण, ते लक्ष डिफिशिएटचा अर्थ म्हणजे कमतरता. तर सर्वसामान्यपणे लेकराला हे कळत नाही की आपण सतत एका जागी लक्ष देऊ शकतो. आणि तो आजाराचा प्रकार पण असू शकतो. बहुतांश वेळी त्याला काय वाटतं, ही गोष्ट कॉमन आहे, माझं वारंवार लक्ष न लागणं, मला स्मरणात एखाद्या गोष्टी न येणं, मला न आठवणं, ही गोष्ट लेकराला कॉमन वाटते. त्याला कळत नाही की आपल्याला ही गोष्ट आठवत नाही वारंवार प्रयत्न करून सुद्धा. किंवा हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो चंचलता, की तुम्ही आता वर्गात बसलेले असाल, बरोबर आहे, आणि अचानकपणे आपली बॉडी ऍक्टिव्हिटी करते, हालचाल करतो आपण वेगवेगळ्या लेवलला. तर ही हायपर ऍक्टिव्हिटी घडते का, बरोबर आहे. किंवा बरेच वेळेस नाही का तुम्हाला सांगतो, हा जो विकार आहे तो लक्षातच येत नाही. मग बऱ्याच ठिकाणी असे झाले की ADHD म्हणजे ज्याला म्हणतो अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, ही गोष्ट बहुतांश वेळा बऱ्याच विद्यार्थ्यांत असते की त्या लेकरांचं बिचाऱ्यांचं वर्गामध्ये किंवा कुठेही एका जागी लक्षच राहतं आणि ते लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतात, पण असं नाही की ते करत नाहीत, पण तो आजाराचा एक प्रकार आहे हे लक्षात येत. म्हणजे आपलं लक्ष लागत नाही म्हणजे आपण आजारी असंही नाही, पण खूप काळपर्यंत आपण म्हातारे होईपर्यंत काही काही लोकांना लक्षात येत नाही की आपण याचे शिकार आहोत. आणि त्याच्यावर रिसर्चचं म्हणणं चालू आहे की हे बहुतांश वेळा सापडत नाही, डायग्नोसिस होत नाही ही बिमारी आहे. त्याच्यासाठी अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर इज वाइडली सीन इन अ चाइल्डहुड कंडिशन. बहुतांश वेळा जे लहान मुलं असतात, बालपणाची अवस्था, त्या अवस्थेची ऍक्टिव्हिटी नाही का काय होत असते की लहान मुलांना बरेच वेळेस एका जागी चंचलपणा असतो, बॉडीची हालचाल करते. कधी तुम्ही मार्केटमध्ये आईसोबत लहान मुलगा गेला होता, आई काहीतरी साडी बघायलेली असते आणि छोटं मुलं इकडे तिकडे बॉडी त्याची नाही का एका जागी स्थिर राहत नाही. म्हणजे ते काय होते, हायपर ऍक्टिव्हिटीचा अर्थ बॉडीच्या लेवलची ऍक्टिव्हिटी सतत चालू राहते. बरेच वेळेस रस्त्याला आई क्रॉस रस्ता करत असताना मुलाला असं करते, आई कुठल्या तरी मैत्रिणीला बोलायला लागली तोपर्यंत बाळ पटकून गेलं का रोड क्रॉस करायचा प्रयत्न करतो. हायपर ऍक्टिव्हिटीचं म्हणणं काय की मुलांच्या आतमधलं जे स्थैर्य पाहिजे, स्थिरपणा, ते नाही राहत. ते लेकरू काहीतरी ऍक्टिव्हिटी करतच राहतं. म्हणजे रोगीच आहे असं नाही, पण बहुतांश वेळा त्याला थोडंसं तरी स्थैर्य असावं, अशी ऍक्टिव्हिटी होत असेल तर थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर इन अटेन्शन म्हणजे नेमकं आहे काय, व्हॉट इज द ADHD. ADHD इन्व्हॉल्व मिक्स ऑनगोइंग सेव्हरल चॅलेंजेस विथ इन अटेन्शन. पहिलं चॅलेंज काय की इन अटेन्शन डिफिकल्ट फोकसिंग, फॉरगेटिंग अँड डिसऑर्गनायझेशन. इन अटेन्शन म्हणजे काय की उदाहरणार्थ तुम्ही आहात, ओके, तुमचं सतत नाही का एका जागी तुम्ही एखादा मुद्दा घेतला, पाठ करत आहात, तुमचं केंद्रच लक्षित नाही, एका सेकंदामध्ये रील मधली पाहिलेली गोष्ट आठवायला, तुम्हाला ती डेफिनेशन पाठ करायची होती आणि काही सेकंदात मेंदू पळाला. आता प्रॉब्लेम असा झाला, फोकसच होत नाही तुमचा. ही गोष्ट बहुतांश वेळा बऱ्याच लेकरात होतो. म्हणजे आपण ADHDच्या प्रॉब्लेम मध्ये दुसरं फॉरगेटफुलनेस, की मी वारंवार विसरभोळ येत नाही, पाठ खूप करतो, वाचन खूप करतो, स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न खूप करतो, पण फॉरगेटफुलनेस म्हणजे विसरभोळेपणा. असं जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्यात टिकून असतं तर लक्ष द्यायचं. डिसऑर्गनायझेशन म्हणजे मी एखाद्या गोष्टीवर विचार करायला,
आणि विचार करत असताना विचाराचं संघटन करता येत, सगळे विचार एका जागी कलेक्ट करता येत नाही. कधीतरी एका सेकंदात इथं घरातली गोष्ट आठवते, कधीतरी देशात काय चाललं ते आठवतं, कधीतरी बँकेतला व्यवहार आठवतो, कधीतरी मित्राची एखादा जोक आठवतो. याचा अर्थ थॉट एका जागी ऑर्गनाइज करता येत नाही की मला मी एका गोष्टीबद्दल बोलायला लागलो असेल तर मला त्याच गोष्टीबद्दल विचार कलेक्ट करणे, ऑर्गनाइज करणे, सगळे एका जागी विचार करणे ते करता आलं पाहिजे. देन हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे एक्सेसिव्ह मुवमेंट. आता बघा मी इथं आहे, काही काही लोक नाही का काय करत असतात, एका जागी उभं राहिलं असे असे पाय हलवतात किंवा असं असं काहीतरी त्यांचं चालू असतं, हात हलवणार किंवा ते काहीतरी नाही का असं 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 एखादं लक्ष. याचा अर्थ आहे काय तुमचं कधीतरी असं गालाला काहीतरी असं 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 काहीतरी चालू असतं. म्हणजे काय होत नाही का ही ऍक्टिव्हिटी प्रॉब्लेम आहे एक्सेसिव्ह मुवमेंट की तुम्हाला ते मुवमेंट नाही करायची. यू हॅव टू कंट्रोल ऑल दिस मुवमेंट. सगळे ऍक्टिव्हिटी कंट्रोल करायचे. पण आपण कसं करतो, हे काय आहे, व्हॉट इज दिस, हे असं, याचा अर्थ आपण हायपर ऍक्टिव्हिटी करायला लागलो. दुसरी गोष्ट आहे रेस्टलेसनेस. तुमच्या आतमध्ये स्थिरपणा नाहीच आहे. तुम्ही कुठेतरी हालचाल करणार म्हणजे बॉडी आपली असं असं इकडं इकडं, याचा अर्थ काय करायला रेस्टलेसनेस, स्थिरपणा नाही. लक्षात येते. त्यानंतर डिफिकल्ट टू सिटिंग स्टिल, एका जागी बसवतच नाही. आमच्या खेड्यात असं म्हणतात की बाबा पायाला भिंगरीचा, एका जागी राहतच नाही. बरोबर आहे, पायाला भिंगरी आहे म्हणजे एका जागी तुम्ही स्थिर थांबत नाही. तर ही गोष्ट सापडते कशामध्ये, एडीएचडी. तिसरी एक गोष्ट आहे इम्पल्सिव्हिटी. याचा म्हणजे काय नाही का, तुम्ही विचार न करता उतावळेपणा नावाचा शब्द येतो इथं. इथं उतावळेपणा, उतावळे एक शब्द आहे, उतावळेपणा गुडघ्याला भाषण. मग नाही उतावळेपणा, विचार न करता काहीतरी नाही का काय करायचं, ऍक्टिव्हिटी करायची. म्हणजे इथं तुम्ही मेंदूचा विचार नाही करता. आमचा एक मित्र आहे, तो काय म्हणतो, समजा कुठली गोष्ट जाताना करा करा, जे विचार नाही करायचा. कोणी जर म्हणलं चल त्या बिल्डिंगवर उडी टाका, नाही एखादी वेळेस काय राहिला उडी टाकून द्या, त्यानं मृत्यू होतो. ही गोष्ट परिणामाचा विचारच नाही करायचा. याचा अर्थ आहे की इम्पल्सिव्हिटीचा अर्थ विचार न करता तुम्ही कृती करायला लागली. मग अशा गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ मैत्रिणीला बोलताना पण काहीतरी बोलून टाकायला लागलो, अरे बोलून टाकलं, इम्पल्सिव्हिटी. तुम्ही ऍक्टिंग विदाउट थिंकिंग याला म्हणतात इम्पल्सिव्हिटी. म्हणजे विचार न करता एखादी गोष्ट करणे. आपण बरेच वेळेस म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे का तिथं खूप मोठं आंदोलन चालू आहे, लोक मरायला लागले. हो का, मरायला लागले, बरं जाऊ द्या, काय आपल्याला काय करायचं, आपल्याला पोटभर खायला भेटायला, म्हणजे विचार न करता. आता ही इम्पल्सिव्हिटीचं सगळ्यात मोठं उदाहरण, एक खूप मोठे जेज मी तुम्हाला काल परवा सांगितलं होतं. या प्रोटेस्ट मध्ये एवढं मोठं म्हणजे मुलं मारल्या चालली, त्याच्यामध्ये नीटच्या पेपरमध्ये मुलांनी आत्महत्या केल्या, तुम्हाला सांगितली कालची गोष्ट. आणि जर एखादा एवढ्या मोठ्या पदावर असणारा व्यक्ती वाक्य काय म्हणत असेल, वी डोंट हॅव अ टाइम, माझ्याकडे वेळ नाही तुमचे व्हिडिओ पाहायला, लेकरांना मारले, पोलिसांनी तेवढं मोठं मारलं, माझ्याकडे वेळ नाही. जे स्तरावरचा माणूस असं वाक्य बोलते, याला म्हणतात इम्पल्सिव्हिटी, ऍक्टिंग विदाउट थिंकिंग. विचार न करता तुम्ही बोलायला. तुम्ही प्रेमाने बोलू शकला असं की सर्वोच्च न्यायालयात जा बाबा, तिथे जाऊन तुझी एखादी केसेस दाखल कर, जे काही याचिका दाखल करायची होती, बोलता आला असतं. पण विदाउट थिंकिंग इफ यू आर ऍक्टिंग, तुम्ही काहीच डोक्याचा वापर न करता ऍक्टिंग करत असाल तर ही शोभणारी गोष्ट नाही. याचा अर्थ एडीएचडीचा प्रकार असण्यासारखा असतो. हे कुठल्याही व्यक्तीसाठी लागू होतं. त्याच्यानंतर इंटरप्रेटिंग ऑर्डर्स, अडथळा येणे. त्याच्यानंतर मेकिंग हॅस्टी डिसिजन, गडबडीत निर्णय घेणारा माणूस. गडबडीत, बरेच वेळेस आपण एवढे गडबडीत निर्णय घेतो. उदाहरणार्थ बघा की मला कुठंतरी नाही का बसमध्ये बसायचं, बस स्टँडवर गेलो आणि बोर्ड पाहिलंच नाही, पटकून बसलो, मला कुठेतरी जायचं आणि अर्ध्या रस्त्यात कळालं, एक तो कंडक्टर म्हणला की आपण तिकीट काढायला गेलो आणि मग तिथे कळलं की आपल्याला जायचं कुठेतरी अमरावतीला होतं आणि मी नाही का गाडी नांदेडची पकडली. लक्षात येते काय याचा अर्थ, तुम्ही निर्णय घाई गडबडीत. लोक खूप मोठाले, इव्हन सायन्स घेऊ की आर्ट्स, गावातले लोक बरेच मुलं म्हणतात की सायन्स मुळे डॉक्टर होतं, पण तुला छान कविता करता येतात, हिंदीतलं साहित्य वाचता येतं, तू तुझी आवड बघ. नाही, माझ्या मैत्रिणीनं सर सायन्स घेतला आणि मग मला पण डॉक्टर व्हायचंय, मला पण सायन्स घ्यायचं. म्हणजे काय, विचार न करता डिसिजन घेणे आणि मग तसंच डिसिजन घेतल्यावर पुन्हा कुठेतरी पश्चाताप होणे, ते काहीतरी छान पर्सेंटेज वाढते, आपल्याला मार्कच पडून जाते. म्हणजे याचा अर्थ काय होत असतो की जी
इम्पल्सिव्हिटी आहे, उतावळेपणा लोक करायले म्हणून आपण पण करणं. बऱ्याच ठिकाणी खूप जणांना अशी फार घाणेरडी सवय राहते. जनरली ड्रेसिंगची सेन्स, मुलींनी तसा ड्रेस घातला की मग मी तिची एखाद्या हिरोईनचं इमिटेशन करणार. कोणतरी शेजाऱ्यांना जशी एखादी नाही का खूप मोठी एखादी ऍक्टिव्हिटी केली मी पण तसंच करणार, मला पण तसे कपडे घ्यायचे, तशी गाडी घ्यायची, तसं राहायचं, हेअरस्टाईल तशीच करायची. कॉपी पेस्ट वाला लाईफ जगतो. म्हणजे आत्मनला स्व नावाचा व्यक्ती त्याची एक छान सुंदर ओळख असावी हे विसरूनच जातो आपण. तुम्ही नावाची व्यक्ती जर इथं समजा आपला वर्ष आहे तर वर्ष ही स्वतःच्या ओळखीनं असावी. जगाला वर्षाला ओळखायसाठी स्वतःला तिनं तिचं ओळखलं पाहिजे, लोकांना तिला तिच्या नावानं ओळखलं पाहिजे की तिच्यातले काहीतरी स्किल छान आहे. तुम्हाला कोणीतरी असं ओळखत असेल नाही हो की तिचं कॉपी पेस्ट करून लाईफ जगायला लागली, तिच्यासारखी त्याची ऍक्टिंग मारायली, याची ऍक्टिंग मारायला लागली, लाईफ त्याला म्हणत नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं स्व पण विसरून जाता. त्याच्यामुळं असा उतावळे करून लोकांच्या नाही का निर्णय घाई घेणे, वागण्यात, राहण्यात, बोलण्यात, हे एक प्रकारचं आपण याच्या पेशंट असल्यासारखा एडीएस. आणि मग हे लोकांना आयुष्यभर नॉर्मल वाटतं आणि मग डायग्नोसिस करू शकत नाही, निदानच करू शकत नाही. फार कॉमन वाटतं, म्हणजे ओळखू येत नाही. त्याच्यानंतर बघा, नॉट अ जस्ट चाइल्डहुड कंडिशन इन ओल्डर अडल्ट्स, की लहान मुलातच हा आजार नाही. लाईफ लॉंग डिफरन्सेस असोसिएटेड विथ द न्यूरो डायव्हर्जन्स सच ॲज अ डिफिकल्टीज विथ अटेन्शन, ऑर्गनायझेशन, प्लॅनिंग, फॉरगेटफुलनेस आर ऑफन मिस्टेकन फॉर अ नॉर्मल एजिंग, डिप्रेशन अँड डेमेन्शिया, डिलेइंग डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. की हे फक्त लहान मुलात नाहीये, म्हातारपणी पण ते होतं, विसरभोळेपणा वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेशर, स्ट्रेस, ताण यायला लागतो त्या वयात. त्यानंतर तुम्हाला विचाराचा एकपणा, एखाद्या वेळेस वडील म्हातारे झाले की मुलाला 10 की एकच गोष्ट सांगतात, ते तुला ते काम सांगत आहे ते ऐक. त्यांचा दोष नाहीये, ते थॉट ऑर्गनाइज करू शकत नाही. तुम्ही रिपीट सांगता की बाबा मी ते हे केलं ते केलं, ते नाहीये. तर त्यांचा विषय नाहीच आहे. सोडियमची मात्रा कमी, न्यूरॉनचं कनेक्शन वीक होत असतं आणि त्या कारणास्तव हे सगळ्या गोष्टी घडतात. त्यानंतर व्हाय डायग्नोसिस दिले, हे निदान पाहून डॉक्टर लोक पटकून करू शकत नाही. त्याच्या मागचं कारण आहे सिम्पटम्स इज मिसअंडरस्टूड. कधी कधी माणसाला त्याचे संकेतच ओळखता येत नाही, एखाद्या वेळेस सहज विसरलं वाटते. म्हणजे विसरणे माणसाचा नैसर्गिक गुणधर्म आहे की नाही, तर ते काही बिमारीच म्हणून पकडायची का, तर हे डायग्नोज करू शकत नाही डॉक्टर लोक. दुसरी, मिस्टेकन फॉर अदर कंडिशन. कधी कधी मी माझा चिडचिडपणा करत असतो, कदाचित माझी मानसिक स्थिती माझ्या एखाद्या मागच्या एखाद्या घटनेमुळे वेगळी आहे, त्याच्यामुळे कोणी डायग्नोस नाही असं करू शकत नाही, डॉक्टर म्हणू शकत नाही की हा बिमारच आहे. कारण मला सांगा, एखाद्या व्यक्तीने माझ्यासोबत एखादी गोष्ट केली, ओके, तुम्हीच एखाद्या कुत्र्यानं तुम्हाला भुंकला, तुम्ही त्या दारापाशी जाता का? नाही जाता का? नाही. याचा अर्थ काय झाला, तुमच्यासोबत एक कंडिशनिंग झाली की कुत्रं भुंकतं, त्याच्यामुळे आपण जायचं नाही. तशी कंडिशनिंग झाली असं तर आपण कसं तरी वागतो आणि मग दुसऱ्या माणसाला म्हणायचं अहो तो त्या घरापाशी जातच नाही, कसं जाणार आहे तो, एकदाचा त्याचा अनुभव आहे, कुत्रं भुंकलं तो जाईल का? मग अशी कंडिशन लागली, डॉक्टर म्हणणार आहेत का नाही ना हा बिमारच आहे सर, त्या सिच्युएशन मध्ये गेला की तो असाच वागतो. असाच वागतो नाही, त्याला आलेला अनुभव वेगळा आहे म्हणून तो तसा वागतो. म्हणून डायग्नोज म्हणजे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणू शकत नाही की हा बिमारच आहे. त्यानंतर लॅक ऑफ अवेअरनेस अमंग द पीपल अँड इव्हन प्रोफेशनल. बरेच वेळेस नाही का आपण विचार करताना जाणीवच नसते की आपण असा पण विचार करू शकतो. लोकात बसल्याच्या नंतर तुम्हाला सजग चांगले विचार करणं, राईट लोकात राहणं. बरेच वेळेस तुम्ही राईट असता, 10 लोक चुकीचे असतात आणि 10 लोकांची एक स्वतःची बिलीफ सिस्टीम आहे. ते सगळेजण म्हणतात आम्ही म्हणतो ते बरोबर, आणि एक व्यक्ती म्हणते त्याला आतमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वीक होऊन जाते की नाही माझं काहीतरी चुकीचं आहे. तर त्यानंतर कॉपिंग द स्ट्रॅटेजीज हेड ऑफ द डिफिकल्टीज. आता एक्सपर्टचं म्हणणं काय आहे याच्यावर डॉक्टर लोकांचं, recognition that conditions such attention deficit and hyperactivity disorder can persist throughout life is essential. Identifying people who have remained under undiagnosed for years. तर आता याच्यात काय होत असते, याला वर्षानुवर्षे लागणारी गोष्ट आहे. सातत्यानं त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं की असं कोणासोबत होतं वाटतं ते एका दिवसात 2 दिवसात हे काही बिमारी डिसीज. कारण एखादा व्यक्ती लक्ष केंद्रित करू शकत नाही, तुम्ही कसं काय म्हणू शकता? त्याला वर्षानुवर्ष त्याच्या सहवासात राहिल्यावर कळलं. ओके. आता त्यानंतरची आणखीन एक गोष्ट बघा की अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला एज्युकेशन मध्ये पुअर अकॅडमिक परफॉर्मन्स अशाचे परिणाम होतात की एखादा लेकरू आयुष्यभर चांगला परफॉर्मन्स नाही देऊ, चांगला विद्यार्थी बनू शकतो. त्याच्यामुळे ही बिमारी डायग्नोज करून लई महत्वाचं. दुसरं,
त्याचं एम्प्लॉयमेंट, लोअर जॉब परफॉर्मन्स, जर एखाद्या कंपनीत लागला बिचारा, चांगलं काम नाही करू शकणार, त्याचं लक्षच नाही राहणार. त्याच्यानंतर रिलेशनशिप, ती एखाद्या नात्यात असेल, असा व्यक्ती ज्याचा चंचलपणा आहे, ज्याला निर्णय घेता येत नाही, त्याचं मन एका जागी स्थिर राहत नाही, वारंवार जगाच्या कॉपी पेस्ट करतं, असल्या व्यक्तीला एडीएचडी म्हणजे प्रॉब्लेम निर्माण होतात, त्याचं एकही रिलेशन येत नाही. त्याला आयुष्यभर असं वाटतं की जगच खराब, सगळ्या जगाला तो ब्लेमिंग गेम खेळतो, फक्त स्वतःच्या आतमध्ये डोकं नाही पाहू शकत, कारण त्याला तो माहिती आहे तो व्यक्तीच एडीएचडीचा शिकार आहे हेच त्याला माहिती. त्यानंतर मेंटल हेल्थ, हायर रिस्क ऑफ अँझायटी अँड डिप्रेशन. आयुष्यभर असे व्यक्ती स्वतः चिंताग्रस्त असतात, डिप्रेशनचे शिकार असतात. तर हे एक. दुसरं डेली लाईफ, डिफिकल्टी मॅनेजिंग, म्हणजे रेग्युलरचं काम करताना त्याचं मन म्हणजे मोबाईल पाहता पाहताच कधी कधी दुसरीकडचं काम, ते काम करत असताना मोबाईल म्हणली रील पाहत असताना खाण्याकडे लक्ष, खाणं करताना कुठंतरी दुसऱ्या मित्राची गप्पा गोष्टी, असं सातत्यानं चेंजेबल स्पॉट होत असेल मेंदूच्या लेवलला, बॉडीच्या मेंदूच्या लेवलला, तर लक्षात ठेवायचं की आपण एडीएचडीचे शिकार असू शकतो. आणि त्यानंतर WHO म्हणणं काय, एडीएचडी इज अ न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डर, की हे एडीएचडी आहे ती इथली समस्या आहे. हे काही त्या लेकराला दोष देण्यासारखी गोष्ट आहे, न्यूरोलॉजिकल गोष्ट, म्हणजे आतमधली न्यूरॉन त्याला शिक्षकाच्या साह्याने, सायकेट्रिस्ट लोक राहतात डॉक्टर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लेकराला तशी ट्रीटमेंट देऊन तुम्हाला राईट डेव्हलपमेंट करता येते. तर त्यासाठी तुम्हाला एका राईट माणसाकडून एक राईट पद्धतीचे नाही का काय करता येते, गाईडलाईन घेता येतात, आणि मग याचा प्रॉब्लेम सोल्युशन काढता. ओके.